अर्थसंकल्प मांडल्यानंतर विधान भवनाच्या गॅलरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली। मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला, तर अंबादास दानवेंना फडणवीसांनी हात मिळवला। काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत असं ठाकरे यावेळी म्हणालेले आहेत। आणि यावेळी फडणवीसांच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही होते, मात्र शिंदेंनी ठाकरेंकडे बघणंही टाळलंय। त्यानंतर अजित पवारांनीही उद्धव ठाकरेंना हात दिला। त्यामुळे आज नजरानजर झाली, पण बोलणं काही झालं नाही असं म्हणूयात। आणि या सगळ्याच्यात जर आपण पाहिलं तर पहिलं दृश्य जर आपण पाहिलं, यामध्ये नमस्कार चमत्कार झाला, पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकाकडे बघणं देखील टाळलेलं आहे। दुसरीकडे अजित पवारांनी उद्धव ठाकरेंशी हात मिळवला, मात्र यावेळी दुसरीकडे पहिल्या दृश्यात जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र त्यांना हात न मिळवता किंवा त्यांच्याकडे बघणं देखील त्यांनी टाळलेलं आहे, तिथून ते निघून गेलेले आहेत। आणि याच विषयी अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत। उदय, नजर से नजर मिली पर कुछ बात नहीं हुई असंच या निमित्ताने खरं तर म्हणावं लागेल। उदय, अगदी बरोबर विचार तू म्हणतोस त्याप्रमाणे नजरे मिली मात्र बात काही बनली नाही, असंच काहीसं चित्र जे विधान भवनाच्या लॉबीमध्ये आज पाहायला मिळालेलं आहे। राज्याचा अर्थसंकल्प मांडला, अर्थसंकल्प मांडल्यानंतर राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे न्यूज रूममध्ये म्हणजे जिथे पत्रकार कक्ष पहिल्या मजल्यावर तिथे पत्रकारांना संबोधित करण्यासाठी पत्रकार परिषदेसाठी जात होते। मात्र त्याच वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील लॉबीमध्ये आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची नजरानजर झाली, मात्र हास्य विनोद जे ते करण्यात आलेले आहेत। एकमेकांना स्मित हास्य केलं, हात देखील जोडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्याशी हात जोडून विनम्रपणे सर्व एक हस्तांदोलन जे आहे ते देखील घडून आलेलं आहे। अजित पवार यांनी देखील पुढे येऊन दोघांशी हात मिळवणी केलेली आहे आणि एक हस्तांदोलन जे आहे ते देखील करण्यात आले। एकूणच दोन सत्ताधारी आणि विरोधक असं आपण बघत आहोत। मात्र दोघांमध्ये मतभेद असले तरी मनभेद जे आहेत ते मात्र दिसून आलेले आहेत। मात्र त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे देखील तिथे पोहोचले। त्यांनी मात्र नजरानजर टाळली असल्याचं स्पष्टपणे दिसून आलेले, ते मात्र निघून आलेले त्यांचे मतभेद आहेत आणि त्याचबरोबर मनभेद देखील आहेत, हे देखील या व्हिज्युअल्समधून स्पष्टपणे दिसत आपण पाहतो आहोत की याच लॉबीमध्ये राज्याचे तीनही प्रमुख नेते आले, विरोधी पक्ष नेत्यांचे नेते देखील प्रमुख आले। मात्र कुठेतरी एक मनभेद आणि मतभेद जे आहेत ते स्पष्टपणे दिसून आलेले आहेत। विधान भवनामध्ये सर्वपक्षीय नेते एकत्र येतात, एकमेकांची चर्चा करतात, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामधले मतभेद आणि मनभेद या लॉबीमध्ये पुन्हा एकदा उघड झालेले आहेत। मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र ठाकरे गटाच्या नेत्यांशी आणि स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी स्मित हास्य करत त्यांच्याशी चर्चा केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकमेकांना हस्तांदोलन करत नमस्कार करत पुढे मार्गक्रमण त्यांनी न्यूजरूमच्या दिशेने केलेलं आहे। मात्र एकनाथ शिंदे हे त्याच ठिकाणी होते, मात्र ते सरळ निघून गेले असल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। राजकीय वितुष्ट जे आहे ते फारसं नसावं असं म्हणतात, मात्र इथे मात्र फारसं जे आहे ते दिसून आलेले आहेत। दोन्ही गटांमध्ये शिवसेनेच्या या आपल्याला अजूनही मनभेद आणि मतभेद हे प्रखरपणे दिसून आलेले आहेत। अगदी बरोबर उदय, राजकारणात मतभेद असू शकतात पण मनभेद नाही असं म्हणलं जातं। त्याच्यामुळे निखळपणे भलेही विरोधक एकमेकांच्या विरोधात आपण सभागृहात बोलतो, आरोप प्रत्यारोप करतो, पण मात्र समोरासमोर आल्यानंतर आपण निश्चितपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो, असं चित्र सभागृहात बघायला मिळतं। पण यातनं तर एक स्पष्ट होतंय उदय, असं म्हणायचं का की जे तुटले ते यापुढे जुळणंही अशक्य आहे? अगदी बरोबर आहे। राजकारणात कधीच कोण कोणाचा मित्रही नसतो आणि एक आपलं म्हणतो की शत्रूही नसतो, मात्र इथे काहीसं जे आहे शत्रुत्व ताणल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र हे फारसं दिवस नसेल असं देखील काही विश्वसनीय सूत्र जे आहेत ते सांगू शकतात। नेमकं पुढचं राजकारण कसं होतं हे आता पाहावं लागणार आहे। मात्र आज राज्याचा अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पामध्ये विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांशी बोलत असताना, चर्चा करत असताना, हास्य विनोद करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र शिवसेनेचे हे दोन्ही गट जे आहेत ते मात्र अद्यापही एकमेकांकडे पाहत नसल्याचं, नजरानजर देखील करत नसल्याचं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। बरोबर उदय, अधिक घडामोडी तुझ्याकडनं जाणून घेऊच, पण पुन्हा ही दोन दृश्य आपण बघूयात। पहिल्या दृश्यांमध्ये जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला, मिलिंद नार्वेकर त्यांच्याबरोबर होते, पण दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्याकडे बघणं देखील टाळलेलं आहे।
आणि दुसऱ्याचे जर आपण पाहिलं तर अजित पवार देखील त्यांच्या पाठीमागून आले, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी केली आणि ते पुढे निघून गेलेले आहेत. तर आज सभागृहातलं हे दृश्य निश्चितच तिथल्या सगळ्या आमदारांमध्ये आणि तिथं असणाऱ्या नेत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. कारण या दृश्यांमध्ये एक स्पष्टपणे दिसून येत आहे की यापूर्वी एक घट घेऊन जे एकनाथ शिंदे बाहेर पडले, ज्या पद्धतीने नातं तुटलेलं आहे ते नातं इथे देखील म्हणजे त्यातला दुरावा जो आहे तो इथे देखील बघायला मिळालेला आहे. आणि पण तरी राजकारणात असं काय म्हणलं जातं की मतभेद असू शकतात पण मनभेद नाही, पण इथे मात्र त्यांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलेलं आहे. पण भविष्यात नेमकं राजकारण काय वळण घेईल हे सांगता येऊ शकत नाही. पण आत्ताचं हे जे दृश्य आहे ते मात्र सगळ्यांच्या चर्चेत आहेत की आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे समोरासमोर आले पण त्यांनी एकमेकांकडे बघणं देखील टाळलेलं आहे. आज निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून बोलताना देखील कडक शब्दात उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंवर, निघून गेलेल्या आमदारांवरती टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्प मांडल्यानंतर विधान भवनाच्या गॅलरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला तर अंबादास दानवेंना फडणवीसांनी हात मिळवला. काय तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत असं ठाकरे म्हणाले. त्यांनी यावेळी फडणवीसांच्या मागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही होते. मात्र शिंदेंनी ठाकरेंकडे बघणंही टाळलं आणि त्यानंतर अजित पवारांनीही उद्धव ठाकरेंशी हात मिळवला. पण यावेळी बोलत असताना ज्यावेळेस ते समोरासमोर आले त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना आपण मर्सिडीजचे भाव नाही वाढवले असं म्हणत हास्यविनोद झाला आणि त्यानंतर ते पुढे निघून गेलेले. पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील होते. त्यांनी मात्र उद्धव ठाकरेंकडे बघणं देखील टाळलेलं आहे. शब्द तुम्ही तिथं काढत नाही. जाहीरनाम्यात सोयाबीनचा भाव 6,000 असं सांगता. आता 28 गेला तरी तुम्ही चिपचाप त्या ठिकाणी बसता. म्हणजे काय की ह्यांना असा एक संकल्प मांडले जातात. त्यामुळे प्रत्येक अर्थसंकल्पाच्या दर्जाची तुलना करणं हे थोडंसं अवघड आहे. पण त्यांनी 11 वेळा अर्थसंकल्प मांडला. जास्त काळ सत्तेत राहिल्यामुळं त्यांना ही संधी मिळाली आणि त्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही. मी सलग 10 अर्थसंकल्प मांडले, पण मधल्या काळात आम्ही दोघंही सत्तेच्या बाहेर होतो त्यामुळे त्यांच्या मध्ये व्यत्यय आला. आता त्यांचे 11 अर्थसंकल्प पूर्ण झाले आणि महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या गरजा, समस्या, अपेक्षा या पूर्ण करण्याचं मोठं आव्हान अर्थसंकल्पात असतं. पण यावेळी 45,000 कोटी रुपयाची तूट या अर्थसंकल्पात दाखवण्यात आली आहे. मागच्या वर्षी 20,000 कोटी रुपयाची तूट होती, ती मला वाटतं 26,000 कोटी रुपयापर्यंत पोचली, सुधारित अंदाज. तसं ही 45,000 कोटीची तूट कदाचित 60,000 कोटी रुपयापर्यंतही पोचू शकते पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडताना. या वर्षभरात अधिकचं कर्ज काढणं आणि गरजा भागवणं ही आता अलीकडे नित्यनेमाची सवय झालेली आहे. मोठमोठे प्रकल्प जाहीर करण्यात आलेले आहेत. मग मुंबईमध्येच मला वाटतं 3 का 4 भुयारी मार्ग जाहीर केलेले दिसत आहेत. कोस्टल रोडचं सगळं जाळं विणण्याची महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हातात घेतलेला आहे. पण यासाठी एकंदर खर्च किती येणार आणि किती पैसे उभे राहणार हे आपल्याला आव्हानात्मक काम आहे. त्याचा तपशील त्यांनी जाहीर केला नाही की या सगळ्यांसाठी 5 लाख कोटी लागणार का 10 लाख कोटी रुपये लागणार आणि ते पैसे कसे उभे करणार याविषयी त्यांच्या बजेटमध्ये, म्हणजे बजेट हे अर्थसंकल्पाचे आकडे सांगण्याचं बजेट असतं. ते कुठलेही आकडे त्यांनी जाहीर केले नाहीत. योजना मोठ्या जाहीर केल्यात पण त्याच्यासाठी तरतूद मात्र फार अपुरी आहे. दुसरा पर्याय असू शकतो ते कर्ज काढतील. पण जर आधीच ऑलरेडी एवढं कर्ज आपल्यावर असताना आणखी वाढीव कर्ज घेणं म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आणखी वाढवणं आणि त्याचबरोबर मग कर लादणं असले प्रकार होतात. तर त्यामुळे सांगड घालण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलं आहे का? ज्या घोषणा त्यांनी केलेल्या होत्या त्याची पायमल्ली या अर्थसंकल्पात होताना दिसती आहे. कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. काय आहे की सरकारने रस्ते विकास महामंडळाकडून प्रचंड मोठे प्रकल्प हातात घेतले. त्याच्यासाठी गॅरंटीज दिलेल्या आहेत. त्यामुळे कर्ज उभं राहिलेलं आहे. अनेक ठिकाणी ही रस्त्याची कामं चालू आहेत.
त्या एकत्रित कर्जाची बेरीज केली तर कदाचित ती 9 लाख कोटी रुपयाच्या पलीकडे जात असेल. त्याचा परिणाम हा होईल की आपलं आउटगोईंग इंटरेस्ट मागच्या वर्षी 8,000 कोटी रुपयाचं, बहुतेक 8,000 कोटी रुपयांनी आपलं इंटरेस्ट वाढलं मागच्या वर्षी. यावर्षी आता माहीत नाही, नवीन कर्ज ज्यावेळी घेतील त्यावेळी 8,000 कोटीचा आकडा 12,000 कोटी होईल. हळूहळू ट्रॅपमध्ये जाण्याची शक्यता असते. व्याज वाढतं, परतफेडीचे हप्ते यायला लागतात, दुसऱ्या बाजूने पगार आणि पेन्शन बाकीच्या गोष्टी वाढत असतात. त्यामुळे त्या ट्रॅपमधून आपण 2004 सालाच्या दरम्यान बाहेर आलो. आता पुन्हा महत्वाकांक्षी लोकांच्या गरजेनुसार ते कदाचित जाहीर करत असतील प्रकल्प, पण ते पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन काय हे स्पष्ट झालं असतं तर जास्त बरं झालं असतं. सर, एक शेवटचा प्रश्न की आत्ताच्या घडीला जागतिक वातावरण विशेषतः जर आपण बघितलं आर्थिकदृष्ट्या तर ते फारसं उपयुक्त असं नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यामध्ये परकीय गुंतवणूक जी आहे ती मोठ्या प्रमाणावर येईल. खरं तर दुसरीकडे चर्चा अशी आहे की खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टर्सनी पैसे काढून घेतले, त्यामुळे भारतीय शेअर बाजाराची अशी पिछेहाट होताना आपल्याला दिसते. गेल्या कित्येक वर्षातल्या सगळ्यात निच्चांकी आपण गाठली आहे यावर्षी. तर अशा परिस्थितीमध्ये हा जो अर्थसंकल्प आहे किंवा येणारी पुढची 5 वर्ष त्याचं कुठलं नियोजन या सरकारच्या माध्यमातून होताना दिसतंय? नाही, आता आजचा जो मांडलेला अर्थसंकल्प आहे त्याचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपया घसरतोय किंवा अमेरिकेने इम्पोर्ट म्हणजे होणाऱ्या त्यांच्या देशातल्या सगळ्या वस्तूंवर कर लावण्याचं, भारताएवढाच कर लावण्याचं धोरण जाहीर केलं, याचा